नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वप्रश्नांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे हृदयविकारापासून मुक्ती आणि खास करून ह्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी यांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराजांचं व्यक्तिमत्व आता महाराष्ट्राला सुपरिचित असं आहे. खास करून आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारार्थ विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं आयोजन हे सतत वैद्यराज करत असतात. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ कार्य करत असताना 25,000हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी आयुर्वेदाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आयुर्वेद जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचावा ह्या ध्येयाने खास करून आज ते कार्य करत आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की विश्वामृत चिकित्सालयामध्ये आज विविध प्रकारच्या सर्व आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत आणि विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई ह्या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. आजचा जो आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयविकार, ह्याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोतच. पण ह्याच्या व्यतिरिक्त जरूर आपण नोंद घ्या की सर्व प्रकारच्या आजारांसाठी विश्वामृत चिकित्सालयामध्ये आता उपचार उपलब्ध आहेत आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विश्वामृत चिकित्सालय पुणे मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे. पुणे या ठिकाणी मुख्य दवाखाना आहे, सिद्धी प्लॅटिनम सदाशिव पेठ या ठिकाणी. आणि जर या ठिकाणी आपल्याला संपर्क करायचा असेल तर पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात, फोन नंबर बघतात, ते आपण जरूर टिपून घ्या आणि त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हृदयविकार हा आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे आणि ह्याचं कारणही तसंच आहे कारण गेल्या काही वर्षामध्ये आपल्याला हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलेलं आढळतंय. खास करून तरुणांमध्ये सुद्धा आता हार्ट अटॅक आपल्याला येताना दिसतो आणि बऱ्याचदा तरुणांमधल्या हार्ट अटॅकमध्ये हे रुग्ण दगावतात, वाचत नाहीत. ह्याचीही अनेकविध कारणं आहेत. ह्याच्यामध्ये विविध प्रकारच्या कारणांमध्ये अर्थातच व्यसनाधीनता किंवा सिगरेट स्मोकिंग सारखं कारण आहे किंवा ह्याच्या व्यतिरिक्त असणारा स्ट्रेस, ताणतणाव आहे, वाढलेलं डायबिटीस किंवा मधुमेहाचं प्रमाण आहे, लठ्ठपणा आहे, कोलेस्ट्रॉल आहे, अशा विविध प्रकारच्या कारणांचा उपाय आपण करणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हृदयविकारांवरती आपल्याला मात करता येणं शक्य आहे विश्वामृत उपचारांनी. आपल्याला माहितीच आहे हृदयविकाराचे जे आधुनिक शास्त्रातले उपचार आहेत त्याने फक्त प्लंबिंग सारखी ऍक्शन होते. म्हणजे आपण एंजिओप्लास्टी केली तर त्या ठिकाणचा ब्लॉक निघून जातो, पण हृदयविकार समूळ नष्ट होत नाही. किंवा बायपास केली तरी सुद्धा नवीन आपण रक्तवाहिनी जोडतो, पण हृदयविकार समूळ नष्ट होत नाही आणि त्यामुळे जरी उपचार घेतले तरी सुद्धा पुन्हा ब्लॉक होऊन पुन्हा हृदयविकार होणं किंवा हार्ट अटॅक होण्याचं प्रमाण आपल्याला खूप जास्त दिसतं. पुन्हा ह्या ठिकाणी आपल्याला कधी कधी विविध प्रकारच्या औषधांचे साईड इफेक्टना सुद्धा सामोरं जावं लागतं. हे सर्व आपल्याला टाळायचं असेल तर जरूर आपण विश्वामृत उपचारांची कास धरा कारण हृदयविकार समूळ नष्ट करण्यासाठी आज उपचार उपलब्ध आहेत आणि संपूर्ण जग आयुर्वेदाकडे एक आशेचा किरण म्हणून बघत आहे. पुन्हा एकदा कार्यक्रमाला सुरुवात करत असताना सर स्वागत आपलं की जे आपण हृदयविकारासाठी आधुनिक शास्त्रातले उपचार नेहमी बघतो, बऱ्याच गोष्टींचा ओप होतो. आता तर लोकांना बायपास, एंजिओप्लास्टी अगदी परवलीचे शब्द झाले तसं म्हणायला हरकत नाही. पण ह्याच्यामध्ये रोग नाहीसा होत नाही, हृदयविकार तसाच राहतो आणि बऱ्याचदा जे औषधं घेतली जातात वेगवेगळ्या प्रकारची त्याच्या साईड इफेक्ट्सना सामोरं जावं लागतं रुग्णांना. तर संपूर्ण एकंदरीतच अर्थात हृदय रोगाला सुरुवात करण्याआधी हृदयाच्या रचनेसंदर्भात आयुर्वेदाने काय सांगितलं आणि हृदयरोगाची संकल्पना काय केली हे आमच्या प्रेक्षकांना विशद करा. बरोबर आहे. कसं आहे आपल्या शरीरातलं हृदय जे आहे छातीमध्ये डाव्या बाजूला असलेलं बऱ्याच वेळा ते डाव्या बाजूला असतं, काही वेळेला ते उजव्या बाजूला असण्याची शक्यता असते, डेक्स्ट्रोकार्डिया ज्याला म्हणतात तसं. परंतु महत्त्वाचा भाग असा आहे की त्या ठिकाणी ओज नावाची एक शक्ती असते, सीरा मर्म म्हणून ते सांगितलेलं आहे. या अनेक रक्तवाहिन्या त्याच्यामध्ये असतात, त्यामुळे एक ब्लॉक झाली तर दुसरी आपल्याला ओपन करता येते किंवा नवीन रिफॉर्म सुद्धा करता येते. त्याच्यामध्ये जे आहे ते रसधातू सांगितलेला आहे हृदयातून बाहेर पडणारा आणि व्यानवायूचं ते एक स्थान म्हणून सांगितलं आहे. अष्टबिंदुआत्मक ओज जे आहे ते तिथं असतं आणि ते जरा जरी कमी झालं तर मनुष्य मरतो. हृदय हे मर्म आहे आणि ह्याचा संबंध हा मस्तिष्क आणि बस्तीशी आहे, म्हणजे वृक्काशी आहे. तर युजली असं होतं की कार्डिओलॉजिस्ट असं म्हटलं तर तो हृदयाचा विचार करतो, ब्रेनशी संबंधित एखादा डॉक्टर असेल तर तो फक्त ब्रेनचा विचार करतो, किडनीशी संबंधित असेल तर फक्त किडनीचा विचार करतो. पण आयुर्वेदात हे नाही आहे. ह्याच्यामध्ये या तिन्ही अवयवांचा एकमेकाशी फिजिओलॉजिकली कनेक्शन आयुर्वेदाने सांगितलेलं आहे, म्हणून त्रिमर्मीय अध्याय आयुर्वेदात सांगितलेला आहे. त्यामुळे हृदरोगाचा त्रास तुम्हाला असेल तर तुमच्या मस्तिष्कावरची आणि वृक्कावरती काम करणारी औषधं जर दिली गेली तर हृदयाचा आजार हा पूर्णतः जाऊ शकतो. हे रहस्य आहे की जे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. असंच किडनीचा त्रास असेल तर हृदय आणि मस्तिष्काचा विचार करायला लागतो.
मस्तिष्काचा त्रास असेल तर हृदय आणि किडनीचा विचार करायला लागतो. त्यामुळे आयुर्वेदामध्ये ह्या तिन्ही मर्मांची ट्रीटमेंट दिली जाते. मर्म म्हणजे ज्या ठिकाणी प्राणशक्ती राहते आणि ज्याला जरा जरी धक्का लागला तरी मनुष्य संपतो, त्याला मर्म म्हटलं जातं. तर हे लक्षात घेऊन या विषयाकडे बघणं खूप गरजेचं आहे. हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. तर हा हृदरोग जो आहे तो उत्पन्न होत असताना आणि तिथल्या शिरा जर आपण लक्षात घेतल्या तर त्या शिरांची उत्पत्ती ही रक्तातून आहे आणि मेदातून आहे. त्यामुळे रक्त जेवढं छान आणि शुद्ध राहील, पोट साफ करून, कोठा साफ करून विरेचनाचं औषध घेतल्यानंतर रक्त चांगलं होतं. आंबट पदार्थ जे आहेत, तिखट पदार्थ आणि खारट पदार्थ कमी खाल्ले की रक्त चांगलं होतं. शिऱ्यातला मेद आहे त्याच्यापासून सुद्धा रक्तवाहिन्या उत्पन्न होतात, शिरा उत्पन्न होतात. तर शिऱ्यातला मेद चांगला कसा राहील, मेदोपाचक घेणं, तेलकट पदार्थ जे आहेत ते कमी केले तरी तूप मुद्दाणून खाणं, ज्याने रक्त चांगलं होतं आणि मेदी चांगल्या पद्धतीने राहतो. चंद्रप्रभा किंवा शिलाजीसारखी औषधं घेणं, हे जर केलं गेलं तर रक्तवाहिन्या ज्या आहेत त्यावेळी उत्तम राहतात. ब्रह्मचर्याचं पालन केलं की शुक्राचं वर्धन होतं, ओज वाढतं. तुमच्या शरीरातला रसधातू चांगला उत्पन्न होण्यासाठी 6 तासाने एकदा, असं 2 वेळा 12 तासात जेवायला पाहिजे आणि 40 नंतर फक्त एकदा जेवून एकदा फक्त दूध प्यायला पाहिजे. तर तुमचा रसधातू, रक्तधातू दोन्ही चांगले राहतात आणि हृदरोग होत नाही. तर आयुर्वेदाचं हे वैशिष्ट्य हृदरोगाच्या हिशोबाने आणि हृदयाच्या म्हणून हिशोबाने लक्षात घेणं गरजेचं आहे. या पद्धतीने लोकांनी वाटचाल करायला पाहिजे. मला वाटतं एक मोलाचा संदेश किंवा एक महत्वाचं विवेचन होतं ह्या अनुषंगाने की जरूर आपण जीवनशैलीमधले बदल घडवून आणणार. हृदयरोगाचा प्रतिबंध तर आपण करू शकाल, पण आपल्याला हृदयविकाराचा त्रास असेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही. आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये विशिष्ट उपक्रम उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये इको मेडिसिन सारखा म्हणजेच ताज्या वनस्पतीच्या स्वरसांचा वापर आहेच हृदयासाठी. त्याच्या व्यतिरिक्त पंचकर्म आहे, अग्निकर्मासारखं खास एक विशेष उपक्रम केला तो हृदय रुग्णांसाठी. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अनेकविध प्रकारचे उपक्रम राबवतात जेणेकरून आपण हृदयविकारांपासून मुक्त जीवन जगू शकता. कसं आपण जाणून घ्या वैद्यराजांकडनं. सर, इथे विविध वनस्पती आम्हाला आणलेले दिसत आहेत आणि आमच्या प्रेक्षकांना उत्सुकता आहे की कशा रीतीने ह्यांचं हृदयावरती कार्य होतं, काय सांगता येईल आम्हाला? आता हृदयाच्या झडपा खराब होणं किंवा हृदयाचा आकार वाढणं, बूट शेप हार्ट किंवा कार्डिओमेगॅली म्हणतात, त्यासाठी ही वनस्पती जी आहे ती अर्जुन नावाची वनस्पती आहे. त्याच्या पानाच्या मागच्या बाजूला गाठी असतात, त्याच्यानं ती ओळखता येते. तर ही जी वनस्पती आहे अर्जुन, हिची साल जी आहे ती कशायरासात्मक म्हणजे तुरटाची असते. ह्याच्यात चुन्याचा काही अंश असतो. तर अर्जुनाचा क्षीरपाक सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेला जर वैद्याच्या देखरेखीखाली घेतला तर हृदयाचा व्यास होणं ही प्रक्रिया कमी येते, हृदयाचा आकार वाढणं कमी येतं आणि दम लागण्याची प्रक्रिया ती झपाट्याने कमी येते. ह्याच्याबरोबर दुसरी एक वनस्पती इथं दाखवणं खूप इष्ट आहे की प्लक्ष किंवा पिंपरी नावाची वनस्पती आहे. 5 वनस्पती आयुर्वेदात पंचवल्कल किंवा पंचक्षीरी वृक्ष म्हणून सांगितले, ज्याच्यातून चीक येतो. त्यात वट, उदुंबर, अश्वत्थ, प्लक्ष आणि पारिश अशा 5 वनस्पती आहेत. तर ही प्लक्ष ही वनस्पती हृदयावरती जाणारी आहे. ह्याला पारंब्या येत असतात. तर ज्यांना मधुमेह आणि हृदरोग आहे अशा लोकांना ही वनस्पती उगाळून पोटात गंध या स्वरूपात द्यायची असते. ह्याच्यासारखंच दुसरं एक औषधी द्रव्य आहे, ते हृदयाच्या सगळ्या आजारासाठी उपयोगी पडतं आणि ते आता आपण बघणार आहोत. त्याच्या आधी ह्याची माहिती सांगतो की मधुमेह आणि हृदरोग असताना ही वनस्पती गंधा स्वरूपात वापरा. हृदयाचा आकार वाढलेला असताना मगाशी सांगितलं तसं अर्जुन नावाची वनस्पती आहे ती उपयोगी पडते. आणि आता हे जे औषध होतं हे अप्रतिम उपयोगी पडणार असं एक औषध आहे. सांबरशिंग किंवा हरणाचं शिंग आहे हे, आणि हरणाची शिंग गळून पडल्यानंतर ही वापरली जातात. त्यामुळे ह्याच्यात हिंसा होते वगैरे असं काही जैन धर्मीय लोकांनी लक्षात घेऊ नये आणि ही गोष्ट वापरावी त्यांनी. त्यांचा आजार कमी होण्यासाठी सुद्धा हे उपयोगी पडणार आहे. तर हे जे औषध आहे हे साहण्यावरती उगाळून त्याचा 1 चमचा गंध काढायचं आणि पोटामध्ये गाईच्या दुधावरती 80 पोटी सकाळी उठल्यावर घ्यायचं. नंतर 1 तास काही खाई प्यायचं नाही आणि नंतर फिरून यायचं. त्या फिरण्याची पद्धत अशी की आज जेवढं फिरलं त्याच्यापेक्षा उद्या थोडंसं आणखी फिरायचं, परवा दिवशी आणखी थोडंसं वाढवायचं. असं जर केलं तर हृदयाशी संबंधित, हृदयाच्या झडपांशी संबंधित व्हीएसडी आणि एएसडी असलेली जी मुलं असतात त्यांच्यासाठी सुद्धा हे जे औषध द्रव्य आहे उपयोगी पडतं. हे असं का उपयोगी पडतं ह्याच्या मागं जरा आपण जाऊन विचार करणं गरजेचं आहे. तर हरिण ज्यावेळेला पळत असतं, धावत असतं, तर त्याच्या हृदयाचे ठोके कितीही वाढले तरी 2 मिनिटात ते नॉर्मलला येतात. आणि ते जीवाच्या भीतीने वाघ मागं लागले म्हणून पळत असतं, म्हणजे भीती असते. आणि कामशोक भयात वायू असं म्हटलेलं आहे, म्हणजे भीतीने आहे आणि मृत्यूच्या भीतीने पळत असताना त्याची भीती किती जबरदस्त असेल आणि गती किती मोठी असेल त्या हृदयाची, तरीही ती 2 मिनिटांमध्ये नॉर्मलला येते. तर त्याचं हे शिंग वापरल्या कारणानं शरीराचा, आपल्या हृदयाचा जो अस्थिधातू आहे ज्याच्यामुळे धारण कर्म होतंय, तिथं हाडं दिसणार नाही तुम्हाला, पण मसलची जी सरडिटी आहे ती म्हणजे अस्थिधातूची कल्पना आहे आयुर्वेदानुसार. आणि त्यानुसार ते हृदयाचं धडधड जी आहे ती आपली सुद्धा नॉर्मलला येते. त्यामुळे वजन वाढलेलं असेल, हृदयाचा आजार असेल, ब्लड प्रेशर आहे, दमा आहे आणि त्याचा हृदयावरती परिणाम झालेला असेल तर ह्या 2 गोष्टी खूप जबरदस्त चांगल्या पद्धतीने काम करतात. यावेळेला ब्रह्मचर्याचं पालन करणं खूप गरजेचं आहे. आणि 21 दिवसाचे 3 कोर्स केले की रस, रक्त आणि मांस हे तिन्ही शरीरातले घटक चांगले होतात आणि हृदरोगापासून आपली मुक्ती होते.
येस, ह्याच्या अनुषंगानेच अजून आम्हाला काही अजून इथं काही वनस्पती आहेत ते बघणंही मला वाटतं की इष्ट आहे. की इथं कोष्ठ कोलिंजन नावाची एक वनस्पती आहे. हे कोकणामध्ये मिळणारं कोष्ठ कोलिंजन आहे. उपलेट नावाची अशीच एक दुसरी सासुरिया लप्पा नावाची वनस्पती हिमालयात मिळते. त्याचा तर परिणाम इतका असा आहे की सासुरिया लप्पा या वनस्पतीचं चूर्ण जे आहे कंदाचं, त्या कंदाचं ते जर जिभेच्या खाली ठेवलं गेलं तर सॉर्बेटेडची जशी ऍक्शन येते ना तसं व्हाझोडायलेटिक ऍक्शन येते आणि लगेच छातीमध्ये आवळलेलेपणा जो आहे तो जडपणा आहे, हातामध्ये दुखणं, जबडा दुखणं, ही अंजायनाची जी लक्षणं आहेत ती पटकन कमी येतात. आणि ह्या वनस्पतीचा वापर जर निरंतर आपण करत राहिलो जेवणाच्या नंतर, जेवल्यानंतर औषध वापरलं तर ते व्यान आणि उदान या दोन वायूवरती जातं. सकाळच्या जेवणानंतर हे औषध वापरणं खूप गरजेचं आहे. तर हृदयाशी संबंधित अनेक वेदना ज्या आहेत, कापल्यासारख्या, भाजल्यासारख्या, ह्या सगळ्या ह्या वनस्पतीच्या सहाय्याने कमी करता येतात. ह्याच्याबरोबर दुसरी एक वनस्पती इथं आणलेली आहे, ती दाखवणं खूप गरजेचं आहे. ज्या लोकांना स्थूलपणा आहे आणि वजन जास्ती आहे, मेद खूप वाढलेला आहे, पोट खूप सुटलेलं आहे, अशा लोकांना जेव्हा हृदरोग उत्पन्न होतो तेव्हा त्यांच्या यकृताचं आणि पॅनक्रियाचं काम चांगलं होणे गरजेचं आहे. आणि त्यासाठी ही लेंडी पिंपी नावाची वनस्पती जी आहे ह्याचा क्षीरपाक उपयोगी पडतो. ही संध्याकाळच्या वेळेला जर वनस्पती वापरली दुधातून क्षीरपाक करून जर वापरला गेला तर यकृताचं काम खूप उत्तम पद्धतीने चांगलं होतं. यकृत हे रक्ताचं मूलस्थान आहे, त्याला रक्तवाहिन्या चांगल्या व्हायला लागतात, कफ कमी होतो, कोठा साफ व्हायला लागतो, अन्नाच्या पचनाची कुवत सुधारते आणि लघवीलाही उत्तम पद्धतीने व्हायला लागते आणि हृदयाचं प्रेशर कमी यायला लागतं. यकृतापासून निघालेली रक्तवाहिन्या वरती जाऊन त्याचं हृदय बनलंय असं आयुर्वेदाचं वर्णन आहे. पुंडरीकेण सदृशम हृदय स्यादधमुखम असं एक सूत्र आहे. आणि कमळाच्या कळीसारखं आपलं हृदय जे आहे ते ह्या वनस्पतीने उत्तम पद्धतीने दुरुस्त करता येत असतं. ह्याच्याबरोबर आणखीन एक वनस्पती बघणं खूप इष्ट आहे आणि ती वापरल्यानंतर त्याचा परिणाम काय तो हे प्रत्यक्ष अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. ही लेंची नावाची वनस्पती आहे. ह्याला लांडगी असं मराठीमध्ये म्हणतात आणि याची सुरवंटासारखी अशी फळं जी असतात ती आपल्या अंगाला चिकटतात. उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांनी हा शेतकरी लोकांनी अनुभव घेतलेला असेल. तर ह्याचं ही बला नावाच्या वनस्पतीची नागबला नावाची वनस्पती आहे. बॉटनिकल नेम ह्याचं जे आहे ना त्याच्यामध्ये नागबला ही वेगळी दाखवली जाते, पण गुरुपरंपरेने चालत आलेली जी वनस्पती आहे ती ही नागबला वनस्पती आहे. याचं मूळ जे आहे ते उगाळून मगाशी सांगितलं तसं सांबर शिंगासारखं वापरायचं. तर ज्यांना नाकातनं रक्त येतंय, ज्यांचं ब्लड प्रेशर वाढलेलं आहे, ज्यांना तहान खूप लागते, चक्कर येते, अशा लोकांना ह्या वनस्पतीचं मूळ जे आहे ते हृदयाच्या आजारासाठी उपयोगी पडतं. एस्पेशली ज्यांचं मैथून कर्म खूप झालंय, व्यवाय खूप झालाय किंवा तरुण वयात घालणाऱ्या सवयी ज्यांना होत्या अशा स्त्री पुरुषांना या वनस्पतीच्या मुळाचा उपयोग होतो जेव्हा त्यांना हृदरोग होतो. हो, म्हणजे हे विशेष प्रकारच्या आपण वनस्पती बघितल्या. अजूनही जे विशेष उपक्रम आहेत, खास करून अग्निकर्म आहे किंवा हृदबस्ती सारखे जे खास करून विशेष उपक्रम आहेत हृदयरोगासाठी, त्याच्याविषयी आपण मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात सर्वेशांचं स्वागत. साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जन्मलग्नी आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. हृदयविकारांवरती असणाऱ्या विश्वामृत उपचारांविषयी आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की कशा रीतीने विविध वनस्पतींचा वापर करून आपण हृदयविकारांपासून मुक्ती मिळवू शकतो. ह्याला इकोमेडिसिन म्हटलं जातं विश्वामृत उपचारांमध्ये. पण ह्याच्या व्यतिरिक्तही अनेक विशिष्ट प्रकारचे उपक्रम विश्वामृत उपचारांमध्ये केले जातात, ज्याच्यामध्ये पंचकर्माचा वापर आहे, खास करून हृदयविकारांसाठी हृदबस्तीचा वापर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अग्निकर्म आहे, जलौकाचरण आहे. ह्या विविध उपचारांचा वापर करून आपण आज हृदयविकारांपासून मुक्ती मिळवू शकता. अर्थातच केवळ हृदयविकार नव्हे तर सर्व प्रकारच्या आजारांसाठी विश्वामृत उपचारांमध्ये आज या ठिकाणी चिकित्सा उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण त्यासाठी पुढे संपर्कासाठी नंबर जे आपण स्क्रीनवर बघत आहात ते टिपून घ्या, त्याच्यावरती फोन करा. आपल्याला कुठल्याही प्रकारची शंका असेल तर जरूर त्याचं उत्तर आपल्याला पुढील फोन नंबरवरती मिळू शकेल. आणि खास करून आयुर्वेदाचे जे हे उपचार आहेत, आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित जे उपचार आहेत, हे सर्वच रुग्णांसाठी उपलब्ध आहेत विश्वामृत चिकित्सालयामध्ये. आणि विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे, याची आपण जरूर नोंद घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाच्या वेळेत असताना सर आपण मला आता बऱ्याच वनस्पतींचा कसा वापर केला तो हे सांगितलं. ह्याच अनुषंगाने हृदय रोगाला जे कारणीभूत घटक आहेत त्याच्यात ब्लड प्रेशर सारखा आजार आहे, कोलेस्ट्रॉल बद्दल किंवा लठ्ठपणावरती आपण थोडंसं मगाशी भाष्य केलं होतं, मधुमेह आणि हृदरोग असेल तर काय करता येईल, अशा विविध प्रकारच्या आजारांचा समूह असतो. तेव्हा अर्थातच हृदयरोगांवरती कशा रीतीने उपचार केले जाऊ शकतात आणि नवीन जे हे विशेष उपक्रम आहेत यांच्याविषयी मला मार्गदर्शन करा. काय सांगता येईल? हृदय असं म्हटलं आणि हृदयाचा आजार म्हटला तर तो हृदयाचा खुद्द आजार असा एकदा असतो आणि इतर आजारांचा परिणाम त्याच्यावरती येत असतो. जे मूळव्याध आहे आणि हृदरोग झाला तर आम्ही आरशाची किंवा मूळव्याधीची आधी ट्रीटमेंट करतो. स्थूलपणा आहे आणि हृदरोग आहे तर आम्ही स्थूलपणाची आधी ट्रीटमेंट करतो. आम्लपित्त आहे आणि हृदरोग आहे तर आम्ही आम्लपित्ताची ट्रीटमेंट त्याच्या आधी करत असतो. तर तुमचा आजार जेव्हा हार्ट अटॅक आलेला आहे तुम्हाला किंवा हृदयाशी संबंधित काहीही दुखणं आहे असं डॉक्टरांनी एकदा निदान केलं तर वैद्याकडे गेल्यानंतर त्याचं मूळ कारण जे आहे ते शोधून काढणं खूप गरजेचं असतं आणि ते केलं गेलं तर चांगला परिणाम त्या लोकांच्यावरती येत असतो. आणि ह्या हिशोबाने ह्या विषयाकडे बघणं हे गरजेचं आहे. तर
तर हृदयाची ट्रीटमेंट करत असताना किडनी आणि मेंदूची ट्रीटमेंट होणं हे खूप गरजेचं आहे. आहार जो आहे तो संध्याकाळचा बंद करायचा. वय 40 असं पुढे जर असेल तर यज्ञपुरुष या अध्याय चरक संहितेत सांगितलेलं आहे की एकदा जेवावं. तर एकदा जेवलं आणि एकदा जेवलं नाही आणि फक्त गाईचं दूध जर घेतलं तर आपली अन्नपचनाची कुवत वाढते आणि शरीरातला आजार कमी करण्यासाठी अन्नपचनाची ताकद वापरली जाते आणि मोठे मोठे आजार जे आहेत ते होतच नाहीत. ब्रह्मचर्याचं महत्व हे खूप महत्वाचं आहे. मुलं उत्पन्न होण्यासाठी मैथुन कर्म आहे ते झाल्यानंतर ह्या गोष्टी बंद व्हायला पाहिजेत. हा दुसरा भाग झाला. आणि आहार जो आहे तो माफक असायला पाहिजे. झोप जी आहे ती 5 तासाच्या पुढे 8 तासापर्यंत मिळायला पाहिजे. व्यायाम करत असताना प्राणायाम योगासनं जी आहेत ती व्हायला पाहिजेत आणि ह्याच्याबरोबर सूर्यनमस्कार जर घालता येत असेल तरण्यावयात तर ते घातले जायला पाहिजे. जेवल्यानंतर लगेच बसायला नाही पाहिजे. शतपावली घातली जायला पाहिजे. तर हृदयाचं काम हे उत्तम होतं. पचन सुद्धा उत्तम होतं. ह्याच्या व्यतिरिक्त आता जो विचार आहे तो हृदरोगाचा आपण करूया ट्रीटमेंटच्या हिशोबाने. तर स्तनमूल आणि स्तनरोहित अशी 2 मर्म स्तन्याशयाच्या जवळ पुरुषांना आणि स्त्रियांना दोघांनाही असतात. तर त्याला अनुलक्षून जर तिथं उडदाच्या डाळीचं पाळ तयार करून त्याच्यामध्ये काही विशिष्ट औषधं घातली तर त्याला हृदबस्ती असं म्हणतात. आणि त्याचं पेनिट्रेशन जे आहे ते भ्राजक पित्त म्हणून आपल्या त्वचेत असतं. त्याने त्याचं पचन होतं आणि हृदयापर्यंत त्याची ऍक्शन होते. तिथल्या आसमंतातल्या अवयवावरती सुद्धा होत असते. तर त्वचा हे सुद्धा एक रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ ड्रग आयुर्वेदाने धरलेलं आहे आणि त्या पद्धतीने याचा उपयोग होत असतो. हे होत असताना अग्निकर्म नावाची एक कल्पना जी आहे ती खूप महत्वाची आहे आणि वातज हृदरोगासाठी हे वापरता येतं. ही इथे जी शलाका दिसते ही ताम्र शलाका आहे आणि याचा वापर आपण पाठी या मणक्याशी संबंधित काही मर्म आहेत अंशमर्म म्हणून आहे आणि स्तनमूल स्तनरोहित मर्मावरती याचं अग्निकर्म केलं जातं. तर हृदयाच्या रक्तवाहिन्या नवीन उत्पन्न होण्यासाठी याची खूप उत्तम उपयोग याचा होत असतो. इथं जलौका ज्या आहेत त्या दर प्रोग्राममध्ये आपण दाखवतो. जळवा जे आहे ते रक्त शुद्ध करणारे आहेत. ह्यांच्या लाळेमध्ये हिरुडिन नावाचं एक अँटीकोअगुलेंट असं द्रव्य आहे आणि ते हृदयाच्या बाजूला जर ह्या जळवा छाती दुखायला लागल्यानंतर किंवा अंजायनल पेन आल्यानंतर इमिजिएट जर लावलं गेलं आणि मगाशी सांगितलेलं त्या सासुऱ्या लप्पा या वनस्पतीचं चूर्ण तोंडात धरलं गेलं तर रुग्ण लगेच सेटल होतो. ही वस्तुस्थिती आणि व्यवहार त्याचे प्रयोगी झालेले आहेत. तर या जळवांचा वापर हा ज्यावेळेला पित्त प्रकृती आहे शरद ऋतूमध्ये त्रास झालेला आहे तिखटामिठाचं चमचमीत पाणीपुरी वगैरे असं खाण्याची सवय आहे हे तरण्या वयातलं खाणं आहे नंतर ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत. पण बरेच 40 नंतरचे लोक 70 पर्यंत चमचमीत गोष्टी खातात आणि मग ह्या आजाराला बळी पडतात. तर त्यासाठी हे खूप उत्तम उपयोगी पडणारी गोष्ट आहे. ह्याच्यावरून पंचकर्मातला बस्ती नावाचा जो भाग आहे तो जर केला गेला तर वाताची शरीरातली गती ही प्राकृत राहते आणि त्याचा हृदयावरती येणारा जो परिणाम आहे तो निश्चित पद्धतीने चांगल्या पद्धतीने कमी करता येतो. तर हृदरोगी लोकांनी संध्याकाळचं जेवण बंद करून फक्त गाईचं दूध घ्यावं आणि त्याच्यावर विरेचन आणि बस्तीचा वापर करून घ्यावा. असं जर केलं गेलं तर हृदयाचाही त्रास कमी होईल आणि असोसिएटेड इतर जो दुसरा आजार आहे तो सुद्धा कमी व्हायला त्याची मदत होईल. येस, हा एक मुलाचा संदेश होता. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. हृदयविकारांपासून मुक्ती या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करत आहेत साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं कशा रीतीने हृदयविकारांसाठी आता इकोमेडिसिनचा वापर विश्वामृत उपचारांमध्ये होतो. ह्याच्या व्यतिरिक्त अग्निकर्माचा वापर आहे, जलौकाचरणाचा वापर आहे. ह्या सर्व गोष्टींचा वापर करून आपण हृदयविकार आणि हृदयविकाराच्या बरोबरीने जर का आपल्याला मधुमेह किंवा डायबिटीस सारखा आजार असेल, लठ्ठपणा असेल, बीपी असेल, कोलेस्ट्रॉल असेल किंवा इतर व्याधी असतील तर जरूर आपण ह्या सर्व व्याधींमधून मुक्त होऊ शकता. अर्थातच त्यासाठी आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. या संदर्भात आपल्याला अधिक प्रश्न विचारायचे असतील, मार्गदर्शन हवं असेल तर पुढील नंबरवरती जरूर मार्गदर्शन घ्या. विश्वामृत चिकित्सालय पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि केवळ हृदयविकारच नव्हे तर इतरही सर्व प्रकारच्या आजारांवरती उपचार उपलब्ध आहेत विश्वामृत चिकित्सालयामध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आपण विविध आता उपक्रमांचं मार्गदर्शन केलं ज्याच्यामुळे आपण हृदयविकारांपासून मुक्त जीवन जगू शकतो. पण ज्यांना ऑलरेडी हृदयविकार झालेला आहे किंवा एन्जिओप्लास्टी झाले, बायपास झाले किंवा वेगवेगळे औषधं घेतात, कारण मॉडर्न मेडिसिनमधल्या औषधांचे दुष्परिणाम होत असतात किडनीवरती, लिव्हरवरती आणि इतरही आजारांना ह्या रुग्णांना सामोरं जावं लागत असतं. तर अशा रुग्णांनी काय करायला हवं आणि खास करून काही विशिष्ट औषधी उपक्रम असतील विश्वामृत उपचारांमध्ये तर ते आम्हाला सांगा. कसं आहे, हृदयाचं ऑपरेशन कोणतं होणार असेल असेल तर ह्यासाठी आणि मेंदूच्या संबंधित काही घटना घडणार असतील किंवा त्याचं ऑपरेशन होणार असेल, वृक्काशी संबंधित काही आजार असेल आणि त्याचं काही ऑपरेशन वगैरे होणार असेल तर ह्या सगळ्या लोकांनी हे जाणून नक्की घ्यायला पाहिजे की ह्या तिन्ही गोष्टींचा एकमेकाशी संबंध आयुर्वेदाने सांगितलेला आहे आणि काही प्री ऑपरेटिव्ह गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत. तर त्यामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करणं, शरीरात पू उत्पन्न होऊ नये म्हणून एक सामान्य पथ्य जे असतं
म्हणजे मुगाच्या डाळीचं वरण खाणं किंवा भाकरी खाणं, पोळी खाणं, संध्याकाळचं जेवण कमी करणं, पाणी उकळून घेणं, या गोष्टी करायला पाहिजे. नारळाचं दूध जे आहे ते 1 किंवा 2 चमचे एवढ्या अल्प प्रमाणात पोटात घेतलं तर रक्त कसदार होतं, अँटीबायोटिकची जास्ती गरज पडत नाही, जखमा लवकर भरून येतात. याच्याबरोबर त्रिफळा गुगुळ किंवा अमृता गुगुळ सारखं औषध पोटात घ्यायला पाहिजे. आता सांगितलं तसं शृंगयोग वगैरे सारखी औषधी आहे ती पोटात घेऊन नंतर ऑपरेशन करायला पाहिजे. तुमचं हृदयाचं ऑपरेशन असेल तर सगळ्यांचा फोकस हृदय 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 असा असतो, तर त्याला तुम्ही वृक्काला आणि मेंदूला विसरता आणि बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की हार्टचं ऑपरेशन होतं आणि नंतर क्रिएटिनिन लेवल वगैरे वाढायला लागते वृक्क खराब होऊन किंवा ब्रेनमध्ये स्ट्रोक बसतो असं होतं. आणि ह्याचं कारण लोकांना समजत नाही आणि ह्याचं कारण आयुर्वेदामध्ये फक्त सांगितलेलं आहे. तर त्यामुळे दुसऱ्या 2 अवयवांचं प्रोटेक्शन तुम्ही जवळच्या वैद्यांच्याकडनं आधीच करून घ्या की तुमचं ऑपरेशनही सक्सेसफुल होईल आणि तुम्हाला त्रास होणार नाही आणि ते कायमस्वरूपी तुम्हाला लागू पडेल. ते जाण्यासाठी जे काही पदार्थ आहेत त्याच्यामध्ये तुमचं अन्न बदलणं हे गरजेचं असतं. तर इथं काही भाज्यांच्या पैकी एक भाजी मी आणलेली आहे, हे गुळवेल नावाची ही वनस्पती आहे. तर अशी टाकळ्याची भाजी आहे, पुननव्याची भाजी आहे, गुळवेलीची भाजी आहे किंवा भूलिंब म्हणून आहे त्याच्या पानाची भाजी आहे, भारंगी आहे त्याची भाजी आहे, करंजाच्या पानांची भाजी आहे. अशा वेगवेगळ्या भाज्या वैद्याला तुम्ही विचारून घ्या. बाहेर तुम्हाला विकत मिळणार नाही कारण ह्यांच्या चवी फारशा चांगल्या नसतात, पण उत्तम पद्धतीने तयार करून ह्याच्यात मुगाच्या डाळीचा दाणा किंवा शेंगदाणे जे आहेत त्यातला मोग काढून जर खाल्ल्या गेल्या तर तुम्हाला चवही चांगली लागेल, चेंज ऑफ रेसिपी सुद्धा होईल आणि तुमच्या हृदय, किडनी आणि हार्टला खूप उपयोग याचा होईल. तर अन्न जे आहे ते वैद्याकडे जाऊन तुम्ही बघून घ्या आणि त्या पद्धतीने ऑपरेशनच्या वेळेला तुम्ही या गोष्टी करा. ह्याने रक्तदाब सुद्धा नॉर्मल व्हायला मदत होत असते. याच्याबरोबर तुम्ही शिरोधारा करणं, बस्ती करणं ह्या जर गोष्टी केल्या तर तुमचं ऑपरेशनही टळू शकतं. होणार असेल तर त्यामध्ये कमीत कमी धोके उत्पन्न होतात आणि तुमच्या शरीरातले अवयव चांगले राहू शकतात. जाता जाता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायचं? कसं आहे, हृदरोग असं म्हटल्यानंतर आयुर्वेदाचं निदान हे वेगळं असू शकतं. त्याच्याबरोबरचा आजार आहे तोही महत्त्वाचा असतो. अजीर्णासारख्या गोष्टीमध्ये मृत्यू हे लक्षण किंवा उपद्रव म्हणून सांगितलेलं आहे, तर अजीर्ण हे सुद्धा त्याचं निदान असू शकतं. आम्लपित्त आहे, पित्तावृत्तवात आहे, छातीमध्ये दुखणं आहे, दाढा खराब आहे, रक्तदाब वाढलेला आहे, रक्तपित्तासारखा आजार आहे, मुळ्याजीसारखा आजार आहे. तर हा मूळ आजार असतो आणि हृदरोग हे त्याचं लक्षण असतं. तर मूळ आजार कमी केला की बटन बंद केल्यासारखं हृदयाशी संबंधित आजार कमी होऊ शकतात. तर जवळच्या वैद्याचा जरूर सल्ला घ्या. मला वाटतं हा एक मोलाचा संदेश वैद्यराजांनी आपल्याला दिला की जरूर त्यासाठी आपण विश्वामृत उपचारांची कास धरा. जर आपल्याला हृदयविकारांपासून मुक्ती हवी असेल किंवा हृदयविकारांच्या अनुषंगाने येणारा किंवा त्याच्या आधी असणारा मधुमेह, डायबिटीस आहे, लठ्ठपणा आहे, कोलेस्ट्रॉल सारखा आजार आहे किंवा उच्च रक्तदाब ज्याला ब्लड प्रेशर म्हटलं जातं, हायपरटेन्शन म्हटलं जातं आणि ह्याच्यामुळे उद्भवणारा हृदरोग किंवा